सुवर्णा नावाची एक छोटी 5-6 वर्षांची मुलगी एका गावात राहत होती. ती 3 वर्षांची असताना तिची आई अचानक मरण पावली. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केलं आणि सुवर्णाला सावत्र आई मिळाली. सुवर्णाचा छळ सुरू झाला. तिला उपाशी ठेवलं जाऊ लागलं. पण बिचारी सुवर्णा निमूटपणे हे सगळं सहन करत होती. तिच्या वडिलांना हे सर्व कळत होते, परंतु ते देखील बऱ्याच वेळा काहीच करू शकत नव्हते. सुवर्णाच्या शेजारी राहणारे काका काकू अतिशय चांगले होते. ते सुवर्णाला खूप जीव लावत असत. काही कमी जास्त झाले तर सुवर्णाला ते मदत करत असत. सुवर्णाला त्यांचा खूप आधार होता. बऱ्याच वेळा ती त्यांच्या घरी जात असे. एकदा सुवर्णाची सावत्र आई तिच्या वडिलांना व मुलाला घेऊन लग्नानिमित्त तिच्या माहेरी गेली होती. त्यांनी सुवर्णाला मात्र आपल्यासोबत नेले नाही. तिला घरीच राहायला सांगितले व रात्री शेजारी राहणाऱ्या काका काकूंकडे जा असे म्हटले. त्या दिवशी खूप मोठा पाऊस पडत होता. सुवर्णा आपलं घर बंद करून शेजारी राहणाऱ्या काकूंकडे चालली होती. इतक्यात एक साधारण तिच्या आजोबांच्या वयाचा माणूस ओसरीवर येऊन बसला. सुवर्णाने त्या माणसाला विचारले तर तो म्हणाला, मला पुढच्या गावी जायचे आहे, परंतु पाऊस चालू झाल्यामुळे तो जाऊ शकला नाही. सुवर्णाने घरात जाऊन पाणी आणले व त्याला दिले. तसेच घरामध्ये थोडे जेवण शिल्लक होते, ते देखील तिने त्याला दिले. सुवर्णा त्यांना म्हणाली, बाबा, खूप पाऊस चालू आहे. पाऊस थांबेपर्यंत तुम्ही इथेच ओसरीमध्येच झोपा. मी शेजारी काकूंकडे चालले आहे. सकाळी पाऊस उघडल्यानंतर सुवर्णा आपल्या घराकडे आली तर ओसरीवर ते बाबा होते आणि पाऊस थांबल्यामुळे ते निघण्याच्या तयारीतच होते. सुवर्णाने त्यांना विचारले व त्यांना चहा आणि पाणी आणून दिले. निघल्यावरती त्या आजोबांनी सुवर्णाला स्वतःचं नाव पत्ता लिहून दिला आणि तिला म्हणाले, हे बघ बाळा, तुला कोणतीही मदत लागली तर तू मला नक्की सांग, मी तुला मदत करीन. सुवर्णाने ती चिठ्ठी तिच्याकडे तशीच जपून ठेवली. तशीच काही वर्ष गेली. सुवर्णा आता मोठी झाली होती. तिच्या सावत्र आईचा छळ मात्र चालूच होता. उन्हाळ्याचे दिवस होते. सुवर्णा जेवण करून ओसरीवर आली तर तिथे एक अतिशय म्हातारा माणूस बसला होता. सुवर्णाने त्यांना थंड पाणी आणून दिले आणि ताक देखील आणून दिले. ते पिल्यानंतर त्यांना जरा हुशारी आली. सुवर्णा त्या म्हाताऱ्या माणसाला म्हणाली, आजोबा, एवढ्या उन्हामध्ये कुठे चालला? आता जेवणच करून जा. त्यावर ते आजोबा म्हणाले, नको नको, मी अतिशय महत्त्वाच्या कामासाठी इथे आलो आहे. मी येथील एका व्यापाऱ्याकडून घेतलेले कर्ज वसूल करण्यासाठी आलो आहे. मी जर परत लवकर गेलो नाही तर माझा मुलगा माझा जीवच घेईल. मी बाजूच्या शिरपूरवरून आलो आहे. शिरपूर हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखे सुवर्णाला वाटत होते. ती घरात गेली आणि खूप वर्षांपूर्वी दिलेली आजोबांची चिठ्ठी घेऊन आली आणि त्या आजोबांना दाखवली. या चिठ्ठीमधला पत्ता तुमचाच आहे का? सुवर्णाने विचारले. सुवर्णाचा संशय खरा ठरला. आजोबांनी तो पत्ता आपलाच आहे असे सांगितले. सुवर्णा त्यांना म्हणाली, आजोबा, तुम्ही काळजी करू नका. माझे वडील आल्यानंतर आपण तुमच्या मुलाकडे जाऊ व आम्ही त्यांना समजावून सांगतो, मग तो तुम्हाला त्रास देणार नाही. सुवर्णाचे वडील सुवर्णा
व तो म्हातारा माणूस सर्वजण त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर आजोबांचा मुलगा व नातू देखील होते आणि घरातील इतर सर्वजण होते. घरात गेल्यानंतर आजोबा सर्वांना म्हणाले, हे बघा ही सुवर्णा आणि तिचे वडील. तिलाच मी आपल्या घरची नातसून करू असे म्हणत होतो. सुवर्णा आणि तिच्या वडिलांना काहीच कळेना. तेव्हा ते आजोबा म्हणाले, अगं सुवर्णा, काही वर्षांपूर्वी मी तुझ्या घरी आलो होतो आणि तू मला मदत केली होतीस. हा माझा मुलगा आणि पलीकडे उभा असलेला माझा नातू शरद. आजोबा सुवर्णाच्या वडिलांना म्हणाले, सुवर्णाचे बाबा, आम्ही या गावचे प्रतिष्ठित कुटुंब आहोत आणि शरद देखील अतिशय चांगल्या प्रकारे आमचा व्यवसाय सांभाळतो. तुम्ही सुवर्णाचे लग्न आमच्या शरद बरोबर कराल काय? सुवर्णाच्या बाबांना देखील खूप आनंद झाला, कारण शरद आणि त्यांच्या पूर्ण घराण्याचे नाव त्यांनी ऐकले होते. त्यांनी लग्नाला होकार दिला आणि काही दिवसातच शरद आणि सुवर्णाचं धूमधडाक्यात लग्न झालं.